मी देवराज देशमुख धोम प्रकल्प बाधित पुनर्वसित बोरीव हे माझं गाव आहे आणि मी गेली 10 वर्ष धरणग्रस्तांच्या समस्येसंदर्भात जनजागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्याकामी प्रयत्न करत आहे। मी जनजागर प्रतिष्ठानचा राज्य समन्वयक, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा पुनर्वसन पुनर्स्थापना समिती याचा माझी निमंत्रित सदस्य आहे। मी आपल्याला सांगू इच्छितोय की धोम आणि कनेर या धरणांना जवळजवळ आता 44 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्याचबरोबर कोयना धरणाला सुद्धा 64 वर्ष पूर्ण झालेले आहेत। पण जुन्या धरणांबाबतीत शासनाची उदासीनता आहे। नव्या धरणातील प्रकल्पग्रस्तांना अतिशय चांगल्या पद्धतीचा न्याय देण्याची भूमिका शासनाने केलेली आहे, परंतु जुन्या प्रकल्पातील धरणग्रस्तांकडे शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे। आताच्या चालू असणाऱ्या शासनाचं सुद्धा दुर्लक्ष आहे, पूर्वीच्या शासनाने दुर्लक्ष केलेलंच आहे। त्या बाबतीत धरणग्रस्तांच्या समस्येच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर आज धरणग्रस्तांना वाटप केलेल्या पर्यायी जमिनी, त्या पर्यायी जमिनी आम्हाला वाटप करत असताना आम्हाला कब्जे हक्काची रक्कम शासनाने त्या काळात भरून घेण्याची अट ठेवलेली होती। कब्जे हक्काची रक्कम भरून घेत असताना त्याला कुठल्याही पद्धतीचं व्याज नव्हतं। भारतीय जनता पार्टीचं 2019 सालला सरकार आलं। सरकारच्या माध्यमातून माननीय चंद्रकांत दादा पाटील हे पुनर्वसन मंत्री होते। त्यांनी 4/6/2019ला धरणग्रस्तांना पर्यायी दिलेल्या जमिनी सरसकट वर्ग 1 करा अशा पद्धतीचा एक शासन निर्णय केला। परंतु कालांतरानं महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्या महाविकास आघाडीच्या सरकारनं ह्या सर्व ढाच्याचा बदल केला आणि धरणग्रस्तांना 14/10/2021च्या शासन निर्णयाप्रमाणे धरणग्रस्तांना जी पर्यायी जमीन वाटलेली आहे त्या जमिनीच्या संपादनाच्या वेळी जी रक्कम होती ती रक्कम अद्यापर्यंतची रक्कम एकत्र करून त्याच्यावर 12% व्याज घेण्याचा एक महाजुलमी हा धरणग्रस्तांच्या दुःखावर मीठ चोळणारा निर्णय केला। याच्यामुळं धरणग्रस्तांना प्रचंड या निर्णयामुळं आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे। राज्य शासनाचं धोरण आहे की शेतकऱ्यांना परत भांडवलदारांना सर्वांना कर्जमाफी मिळते, पण धरणग्रस्तांच्या जीवावर ज्यांच्या डोक्यावर पाणी साठवून ज्यांचे प्रपंच उद्ध्वस्त करून राज्याच्या विकासासाठी ज्या माणसांचं पुनर्वसन केलेलं आहे त्या माणसांवर हा सावकारी 12%चा बोजा चढवलेला आहे। ॲक्च्युली ह्या गोष्टीची गरज नाही। शासनाचा कायदा सांगतो ज्यांना 10 वर्ष पूर्ण झालेली जमीन वाटून त्यांची सरसकट जमीन वर्ग 1 झाली पाहिजे। तरीसुद्धा असं असताना सुद्धा अशा पद्धतीचा महाविकास आघाडीच्या सरकारनं जो वर्ग 1 संदर्भाचा जो GR केला आहे तो फार चुकीचा केलेला आहे। त्याचा आम्ही निषेध करतो, त्याला आमचा खूप विरोध आहे। आताच्या सरकारला आमचं असं म्हणणं आहे की आपण इतरांच्या बाबतीत चांगले निर्णय घेताय, त्याबद्दल आम्हाला काय तुमचं अभिनंदन केलं पाहिजे, परंतु हा जो निर्णय आहे जो पूर्वी तुम्ही तुमचं भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार असताना तुम्ही 2019 साली जो निर्णय घेतला होता माननीय चंद्रकांतदादा पाटील, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली, तो निर्णय आज लागू करावा। त्यामुळं धरणग्रस्तांना चांगल्या पद्धतीचं रिलीफ मिळेल, त्यांना न्याय मिळेल। तदनंतर धरणग्रस्तांना जी जमीन वाटप केली जाते ही जमीन वाटप करत असताना ती लागवडीयोग्य जमीन वाटप केली जाते। मग ज्या काळात आम्हाला धरणग्रस्तांना जमिनी दिल्या त्या काळातल्या जमिनी शासनानं सपाट करून त्या जमिनीमध्ये ती जमीन पिकण्यायोग्य करून देण्याचं शासनाचं धोरण असताना आज त्या सपाटीकरणाचं सुद्धा काही धरणग्रस्तांच्या सातबाऱ्यावर बोज आहे। आज त्या जमिनी जर तुम्ही कसण्यायोग्य जर कायद्यातच म्हणणं आहे की त्यांना कसण्यायोग्य जमिनी द्यायच्या, परंतु तुम्ही कसण्यायोग्य जमीन देण्यासाठी मुळातच आम्हाला काही चांगल्या दर्जेदार जमिनी मिळालेल्या नाही। ज्यांच्या जमिनी मिळाल्या त्यांनी चांगल्या जमिनी स्वतःसाठी ठेवल्या आणि उर्वरित जमिनी ज्या मुरमाड असतील, दगडाच्या जमिनी असतील तसल्या जमिनी आम्हाला मिळाल्या। ठीक आहे, त्या काळामध्ये शासनानं त्या संदर्भाची लेवल वगैरे करून जमिनीची दिली, पण त्याचा बोजा सुद्धा आमच्यावरच। म्हणजे शासनाचा निर्णय शासनानंच पायदळी तुडवून धरणग्रस्तांच्या छाताडावर पाय ठेवून त्यांच्यावर अन्याय करण्याचाच हा प्रकार आहे। तर हा सुद्धा निर्णय रद्द झाला पाहिजे। जी जमीन आहे म्हणजे वर्ग 1 जी जमीन आहे ती सरसकट वर्ग 1 केली पाहिजे। कुठल्याही पद्धतीची कब्जे हक्काची रक्कम किंवा कोणतीही रक्कम भरून न घेता
सरसकट जमिनी वर्ग 1 झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर सपाटीकरणाचा जो बोजा लावलेला आहे धरणग्रस्तांच्या जमिनीवर, तो तात्काळ ज्या जमिनींवर सपाटीचा बोजा आहे ते तहसीलदारांना सांगून त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करून सपाटीकरणाचा बोजा हा रद्द झाला पाहिजे. धरणग्रस्तांना सातारा जिल्ह्यामध्ये धोम आणि कन्नड धरणग्रस्तांचं लाभक्षेत्र सातारा जिल्हा आहे. या सातारा जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला धरणाची संपादनाची प्रक्रिया चालू झाली त्यावेळेला बॅकवॉटरमध्ये जे संपादन झालं त्या बॅकवॉटरमधल्या संपादनाच्या अनुषंगाने किती प्रकल्पग्रस्त त्यांचे पुनर्वसन करायला लागणारे अशा खातेदारांची संख्या आणि त्यांना लागणारी जमीन ह्याचा एक त्याच काळामध्ये शासनानं सर्वे करून लाभ क्षेत्रातल्या जमिनी संपादन केले ना. मग त्याच्यापेक्षा शासन ज्या वेळेला धरणग्रस्तांना पर्यायी जमीन म्हणून लाभ क्षेत्रातल्या जमिनी संपादन करतं त्यावेळेला 10% सुद्धा एक्सेस जमिनी संपादन केल्या जातात. खऱ्या अर्थानं एवढ्या 10% जमिनी एक्सेस संपादन केलेल्या आहेत आणि धरणग्रस्तांच्या कब्जा हक्काची रक्कम भरून घ्यावी म्हणून जो कायदा अस्तित्वात नाही. धरणग्रस्तांना 1976 पूर्वीचा कायदा या धरणांना 1976 पूर्वीचं धरण हे 2 कणीचं त्यावेळेला कायदा अस्तित्वात नव्हता. मग त्यावेळेला सरसकट लोकांना त्यावेळेला जमीन देणं शासनाचं कर्तव्य होतं आणि तशा पद्धतीच्या जमीन आजही द्याव्या अशी आमची म्हणणं आहे. मग काही लोकांचे जमिनीचे पर्यायी रकमेचे पैसे शासनानं भरून घेतले. कायदा नसल्यामुळे काही लोक ज्या वेळेला पैसे भरायचे ते भरल्यानंतर 45 जमीन दिल्यानंतर 45 दिवसाच्या आत त्याला नोटीस काढून त्याच्यापासून रक्कम भरून घ्यायचा हा 1976 पूर्वी असं धरणग्रस्तांच्या बाबतीत होतं. परंतु काही धरणग्रस्तांना जमिनी मिळाल्या, काही धरणग्रस्तांना अद्याप जमीन भूखंड मिळाली नाही. मग आज जवळजवळ धोम आणि कडेरमध्ये 1,500 धरणग्रस्त खातेदार शिल्लक आहेत आज सुद्धा. आणि हे खातेदार शिल्लक असताना सुद्धा सातारा जिल्ह्यात जे लाभ क्षेत्र सातारा जिल्ह्याचं आहे धरणग्रस्तांचं धोम कनेरचं त्यातल्या जमिनी संपल्या आणि जमिनी गेल्या कुठं मग या एवढे धरणग्रस्त शिल्लक आहे. त्यांचा एक लढा मी या विषयात पुढे बोलीनच. मग एवढ्या जमिनी असताना त्या जमिनी सगळ्या संपल्या. मग त्यांना पर्यायी क्षेत्र म्हणून तुम्ही उजनी धरणाचं लाभ क्षेत्रामध्ये सोलापूरच्या जमिनी दिल्या. आमचं म्हणणं सातारा जिल्ह्यामध्ये आजही जमिनी शिल्लक आहे आणि सातारा जिल्ह्यातला धरणग्रस्त उजनी धरणामध्ये सोलापूर जिल्ह्यात पुनर्वसन घेऊन त्या ठिकाणी त्या धरणग्रस्तांना आज तिथं जाऊन राहण्याची मानसिकता नाही. त्यांची मूळ गावं त्यांची असणारी सर्व माणसं सातारा जिल्ह्यात असताना कुणाची इच्छा होईल आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन राहावं. तर आज आमच्या शासनाला असं म्हणणं की सातारा जिल्ह्यामध्ये अजून सुद्धा जमीन उपलब्ध आहेत. त्या इरिगेशनच्या जमिनी असतील एक्स्ट्रा किंवा बॅकवॉटरमध्ये जी जमीन तुमच्या कामाचीच नाही एक्सेस संपादन आहे ती जमीन धरणग्रस्तांना पर्यायी जमिनी म्हणून सातारा जिल्ह्यातच वाटावी. वडूद आसगाव म्हणून गाव आहे कोरेगाव तालुक्यातील. तर त्या कोरेगाव तालुक्यातील वडूद आसगावला लागून शासनाची जिल्हाधिकाऱ्यांच्या नावावर एक मोठं गावठाण होईल अशी एकत्रित जमीन आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या धोमच्या खातेदारांना त्या ठिकाणी एक गाव असून एकाच ठिकाणी एक गाव नवीन तयार करावं. कुठेही सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा कुठेही इतरही त्या माणसांचं पुनर्वसन करू नये आमची शासनाला ही विनंती आहे. त्याचबरोबर कोरेगाव तालुक्यात कनेर धरणातले ओझरे निजरे गाव आहे. त्या गावचे धरणग्रस्त आजही स्वतःच्या जमिनी खरेदी जिथं ज्या पर्यायी जमीन मिळाली पिंपरी गावठाणात त्या ठिकाणी स्वतः जागा खरेदी करून त्यांनी गावठाण नसल्यामुळे घरं बांधली स्वतःच्या जागेमध्ये. आज त्यांना हक्काचं गावठाण नाही. कोण भाड्याने ठराविक 2-4 खातेदारांनी घरं बांधली बाकीच्या खातेदारांना राहण्यासाठी आज गावठाण किंवा पुनर्वसित वसाहत नाही. पिंपरी गायरानातील जमीन जिचा अबकडं फायनल झालेला आहे. गावठाणाच्या एनओसी लागणारी सगळं यंत्रणेचं काम पूर्ण झालं आहे. प्रस्ताव तयार झाला आहे. त्या ठिकाणी शासनानं नवीन गावठाण करून त्या ओझरे निजरे गावातील बांधवांना न्याय द्यावा ही विनंती आहे. गेल्या 3 ते 4 वर्ष सगळ्या एनओसी घेऊन प्रस्ताव तयार असताना शासनाच्या पळपुटे कुचकामी धोरणामुळे आजही त्या लोकांना भाड्याच्या घरात राहावं लागतंय आणि त्या संदर्भाचा प्रस्ताव वेळोवेळी मी स्वतः ओझरे निजरेच्या गावठाणासंदर्भात माननीय आयुक्त असतील जिल्हाधिकारी सातारा यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे आणि तरीसुद्धा आजही त्याच्या बाबतीत कुठलाही निर्णय झालेला नाही. ज्यांच्या धरणाला 40 आणि 45 वर्ष 44 वर्ष पूर्ण झाले आजही त्यांना पुनर्वसित गावठाण नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. हा शासनाचा प्रचंडपणे नाकर्तेपणा आहे. आत्ताच असणाऱ्या माझ्या शासनाला या बाबतीत विनंती आहे की पूर्वी कुणी काय काम केलं हे न पाहता हे फार गरजेचं आहे. त्यांना हक्काचं गावठाण देणं गरजेचं आहे. त्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्याकडे आजही प्रलंबित आहे.
या बाबतीत कडक आणि तात्काळ कारवाई करावी। जुन्या ज्या गावठाणांना 44 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्या गावठाणांच्या ग्रामपंचायत अस्तित्वात आहेत, परंतु ग्रामपंचायत आहेत, गावठाण आहेत, पण गावठाणांचे काही गाव महसुली गाव म्हणून गाव डिक्लेअर नाही। ही जी प्रक्रिया महसुली गाव म्हणून डिक्लेअर नाही, ही तात्काळ जी पुनर्वसित वसाहतीत पुनर्वसित गावठाण ती तात्काळ महसुली गाव म्हणून त्यांना डिक्लेरेशन द्यावं। त्या गावामध्ये आज त्या भूखंडाचा ज्याचं त्या भूखंडावर घर आहे त्याला वाटप केलं, तो खातेदार आहे, त्याचा सातबारा त्वरित तयार करावा। आज आम्हाला घर बांधायचंय, कुठलं कर्ज काढायचं तर आमच्या भूखंडावर आम्हाला 1 रुपयाही कर्ज मिळत नाही। आमचा जर सातबारा झाला तर त्याचं 100% धरणग्रस्तांना स्वतःचं घर बांधण्यासाठी त्या एखाद्या वेळेला कर्ज बँके प्रकरण करायचं म्हटलं तरी त्याची त्याला सोयीचं होईल। त्यामुळं हा त्याचा अधिकार आहे। शासनानं लवकरात लवकर जी गावं धरणग्रस्तांची महसुली नाहीत त्यांना महसुली गाव म्हणून डिक्लेअर करावं आणि त्या गावामधील भूखंडनिहाय सातबारे ओपन करावे, जेणेकरून ते सातबारे झाले तर धरणग्रस्तांना आजही कुठल्या बँक वगैरे कुणाची एनओसी आणायची गरज नाही। सगळ्यांना घर बांधण्यासाठी जी काही कर्जाची व्यवस्था होईल ती योग्य रीतीने होईल। आम्हाला याच्यामध्ये डोमकन्नेरच्या खातेदारांसंदर्भात सांगायचे की 1976 पूर्वी धरणग्रस्तांचा किंवा प्रकल्पाचा कायदाच अस्तित्वात नव्हता। त्याच्यामुळं ज्या धोम आणि कनेरमधल्या प्रकल्पग्रस्तांना अद्याप जमीन किंवा भूखंड मिळाला नाही त्या प्रकल्पग्रस्तांना शासनानं तातडीनं जमीन भूखंड देण्यात यावं। त्यांचे कब्जे हक्काची रक्कम भरून घेण्यासंदर्भाचा प्रस्ताव मंत्रालयामध्ये अंतिम मंजुरीसाठी आहे। गेले 5 वर्ष झालं या प्रस्तावासाठी अथक प्रयत्न केलेला आहे, विविध संघटनांनी केलेला आहे, जनजागरण प्रतिष्ठाननी प्रामुख्यानं चांगल्या पद्धतीचा पाठपुरावा केलेला आहे, परंतु अनेक संघटनांनी या बाबतीत आग्रही भूमिका करून आज प्रधान सचिव यांच्या कार्यालयामध्ये तो प्रस्ताव प्रलंबित आहे। आम्हाला त्या खातेदारांना शासनानं न्याय द्यावा, आम्हाला हक्काची असणारी जमीन, आम्हाला हक्काचं असणारं आमचं पुनर्वसन हे आम्हाला दिलंच पाहिजे आणि त्या प्रस्तावावर तात्काळ निर्णय घेण्यात यावा। ज्या गावठाणांना 44 वर्ष झालं नागरी सुविधा दिलेल्या आहेत, 45 वर्ष झालं नागरी सुविधा दिल्यात, जुन्या धरणामधील सगळ्यात मोठी उदासीनता ही आहे। खऱ्या अर्थाने ह्याचा विचार होणं फार गरजेचं आहे। या जुन्या पुनर्वसित वसाहतांना 44-45 वर्षापूर्वी दिलेल्या नागरी सुविधा आज त्या दुरुस्ती पद्धतीत नाहीत आणि पुनर्वसनच्या कायद्यामध्ये आता बदल करण्याची गरज आहे। पुनर्वसनचा कायदा सांगतो एकदा नागरी सुविधा दिलेली ती परत करता येत नाही। ज्या नागरी सुविधांना 40 वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा नागरी सुविधा आता शासनानं त्याचं ऑडिट करणं गरजेचं आहे आणि पुनर्वसनच्या कायद्यामध्ये दुरुस्त करणे गरजेचं आहे की त्या नागरी सुविधांची त्या मृत घोषित करण्यासाठी एक टाइम बॉन्ड किंवा त्या संदर्भाची एक डेडलाईन शासनानं जाहीर करावी की हा एक 25 वर्षानंतर 30 वर्षानंतर 40 वर्षानंतर ज्या नागरी सुविधांना ज्या वय झालेलं या नागरी सुविधांचं त्यांचा एक ठराविक पिरियड देऊन त्यांना एक्सपायरी डेट जाहीर करावी आणि त्या नागरी सुविधा नव्यानं करण्यात याव्या। आणि याचंच कारण आहे की पुनर्वसनचा कायदा सांगतो की प्रकल्पातील पुनर्वसित गावठाणांना दिलेल्या 18 नागरी सुविधा त्याच नागरी सुविधा नव्यानं करण्यात याव्या। त्याचं कारण काय झालं, वॉटर सप्लायच्या स्कीमा, शाळेची असलेली इमारत ह्या आता जीर्ण झालेल्या आहेत आणि उद्ध्वस्त झालेल्या शाळा काही ठिकाणी वाऱ्या पावसामुळं आणि शासनाच्या ह्या धोरणामुळे त्याच्यावर दुरुस्ती देखभालचा खर्च टाकता येत नाही। इरिगेशन डिपार्टमेंट पुनर्वसन डिपार्टमेंटला या संदर्भात न्याय मागण्याचा प्रयत्न केला तर ते म्हणतात कायद्यामध्ये असं म्हटलेलंच नाही की नागरी सुविधा दुरुस्ती देखभालचा खर्च उपलब्ध नसल्यामुळे आम्ही ह्याला काहीच करू शकत नाही। आणि धरणग्रस्तांची गावं 200, 250, 300 लोकसंख्येची गावं असल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा जास्तीत जास्त या गावाकडं एक 5-1 लाखाचा सभामंडप किंवा हा अशाच पद्धतीचं एखादं काम केलं जातं। नागरी सुविधांच्या बाबतीत कुणीही या बाबतीत पुढाकारानं काम करत नाही, कारण त्यांचं म्हणणं आहे की पुनर्वसन अधिनियमाप्रमाणे पुनर्वसन कायद्याप्रमाणे त्यांना पुनर्वसनच्या 18 नागरी सुविधा मिळतात, त्यामुळे तिथं आपला पैसा घालायची काही गरज नाही। या बाबतीत प्रत्येकानं तशा खात्री करावी माझ्या या विषयावर। त्यामुळं पुनर्वसित वसाहतींच्या नागरी सुविधावर रुपया पडत नाही आणि पुनर्वसन कायदा सांगतोय की ज्या प्रकल्पातील गावातील 80% नागरी सुविधा पूर्ण झालेल्या आहेत त्याचं पुनर्वसन कायद्याप्रमाणे
पुणे आयुक्त त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांचा संयुक्त त्या गावामध्ये एक कार्यक्रम घ्यायचा, त्या सर्व नागरी सुविधांचा असणारी परिस्थिती त्याचा अहवाल घेऊन ह्या नागरी सुविधा परत ग्रामपंचायत जिल्हा परिषदेकडे निहित करायच्या. म्हणजे ह्या 18 नागरी सुविधा ज्या वेळेला जिल्हा परिषदेकडे त्यांचं हस्तांतरण होईल त्यानंतर जिल्हा परिषद ग्रामपंचायत असो किंवा स्थानिक स्वराज्य कोणते असो त्यांच्याकडे ती नंतरच्या त्या नागरी सुविधा हँडओव्हर केल्या जातील. मग ती असणारी स्थानिक स्वराज्य त्याच्यावर खर्च देखभाल दुरुस्तीचा खर्च टाकेल. परंतु धरणग्रस्तांच्या बाबतीत आजही कुठल्याही गावठाणांच्या नागरी सुविधा आजही जबाबदारीने बोलतोय जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झालेल्या नाहीत. आणि जिल्हा परिषदेकडे जर हस्तांतरण नाही झालं तर पुढे हस्तांतरण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ह्या धरणग्रस्तांच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे सर्वांचं. जुन्या धरणांबाबतीत मी बोलतोय, जुन्या धरणांबाबतीत खूप 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 उदासीनता आहे आणि फार गरजेचं आहे. आणि पुनर्वसनाच्या धोरणामध्ये बदल करणं गरजेचं आहे अशासाठी की पुनर्वसन गावठाणामध्ये जनावरांसाठी पिण्याचा हौद, खळवाडीसाठी जागा, पोस्टासाठी जागा, बँकेसाठी जागा, हे जे 18 नागरी सुविधामध्ये 2-4 नागरी सुविधा घालून दिलेल्या आहेत त्या नागरी सुविधा होतच नाहीत गावठाणात. त्या गरजेच्याच नाहीत. फक्त आमच्या यादीला त्या 18 नागरी सुविधा. त्याऐवजी आमचं असं या ठिकाणी म्हणणं आहे की स्मशानभूमी संदर्भात आम्हाला जी स्मशानभूमीची जी नागरी सुविधा दिली जाते त्याच्यामध्ये फक्त ती जी आम्ही बॉडी घेऊन जातो आणि ती बॉडी ज्या ठिकाणी आम्ही त्या बॉडीला अग्नी देतो तेवढा तो असणारा लोखंडी ढाचा आणि त्याच्यावर असणारी 4 पत्र्याची पानं, ह्याच्यामध्येच आम्ही ज्या माणसाला घेऊन गेलोय तोच माणूस सुरक्षित नाही पाऊस आला तर. आम्ही ज्या मृतदेहाला अग्नी दिली पावसाच्या वेळेमध्ये ती कधी चालूमध्ये विजेल ह्याची गॅरंटी नाही, अशा पद्धतीची नागरी सुविधा आम्हाला दिलेली आहे. त्यामुळं स्मशानभूमीच्या बाबतीत आत्ता असणारा इतर गावांना ज्या स्मशानभूमी असतील किंवा ज्या नागरी सुविधा अद्ययावत दिलेल्या आहेत त्याच पद्धतीनं धरणग्रस्तांना ह्या नागरी सुविधा अद्ययावत देण्यात यावा. चांगल्या पद्धतीची स्मशानभूमी, त्याचबरोबर त्या स्मशानभूमीमध्ये लोकांना बसण्यासाठी निवाऱ्यासाठी निवारा शेडची गरज आहे, त्या अद्यापर्यंत आम्हाला मिळालेलं नाही. लोकप्रतिनिधींना माझी हात जोडून विनंती आहे, आपण मतदानाच्या वेळेला लोकांना भेटायला जातो, फक्त आपण घरोघरी जाऊन त्यांची भेट घेतो किंवा एखाद्या ग्रामपंचायत कार्यालय किंवा मंदिरामध्ये एक सभा लावून आपण त्यांच्याशी चर्चा करतो. माझी सर्व पक्षातील राजकारणी मंडळींना विनंती आहे, तुम्ही गावातनं फिरा एकदा, गावाच्या नागरी सुविधा एकदा बघा की ही माणसं कशी राहतात, कशी जगतात. तुमच्या आपोआप ते लक्षात येईल. आम्ही कुणावर आरोप करत नाही, ही वस्तुस्थितीच आहे. इमारतीचा शाळेचा ढाचा पूर्वी 40 वर्षापूर्वीचा जे डिझाईन आहे ते तसंच आहे. ग्रामपंचायत कार्यालय बाबतीत ते डिझाईन जे पूर्वी केलेलं आहे ते तसंच आहे. बस स्टॉप बाबतीत पूर्वी केलेलं डिझाईन ते. आज जरी तुम्ही आम्हाला नव्यानं जरी पुनर्वसनची नागरी सुविधा दिली तरी आमची ती नव्यानं दिलेली नागरी सुविधा सुद्धा जुन्या पद्धतीची असते. त्यामुळं या संदर्भात बदल होणं गरजेचं आहे. गावठाणांना महसुली ॲक्च्युली पुनर्वसित गावठाणे त्यांना महसुली गावं त्यांच्या आजूबाजूला असणारं क्षेत्र महसुली क्षेत्र मिळालेलं नाही. आम्हाला ज्या ग्रामपंचायती मिळाल्या धरणग्रस्तांना आणि आमचं जे महसुली क्षेत्र हे गावठाणापुरतं आहे, त्यामुळं आम्हाला बाहेरचा महसूल मिळत नाही. मग या कमी महसूलमध्ये 400-500 लोकसंख्या असलेली गावं आणि 200-250 लोकसंख्ये असणारी गावं ग्रामपंचायती चालवायची नागरी सुविधा कशा करणार? त्यामुळं आमचा जो काय पैसा जो जमा होतो करपट्टीतून याच्यातून त्याच्यामध्ये आमचं लाईट बिल भागवण्यातच जातं. आणि शासनाचा जो 14-15 वित्त आयोगाचा जो काय निधी येतो ते 3-3.5 लाख रुपये आम्हाला मिळतात खर्चासाठी. त्याच्यामध्ये बी मिळणारे 3-3.5-4 लाख बंधित आणि अबंधित असतील, आरोग्य विषयावर असतील, अनुसूचित जाती जमातीवर खर्च करणाऱ्या अपंगांवर खर्च, आमच्या वाट्याला खर्च करायला येतातच पैसे किती. 2-2.5 लाख रुपयामध्ये आम्ही कोणती नागरी सुविधेचं काम करणार? ह्यासाठी आमच्या ग्रामपंचायतीच्या आमच्या वॉटर सप्लायची जी स्कीम आहे त्या स्कीमला जर तुम्ही सौर ऊर्जेचे पंप बसवून दिले तर आमचं जे वार्षिक जाणारं लाखभर रुपये लाईट भाडा असेल ते आमचं लाईट बिल वाचेल. आमच्या गावठाणामध्ये जे पथदिवे आहेत सौर ऊर्जेचे बसवून द्यावे, त्याच्यामुळे आमचा तो लाईट बिलाचा खर्च वाचेल. ह्या जर अशा काही गोष्टी केल्या तर धरणग्रस्तांना आणि धरणग्रस्तांच्या वसतींना खऱ्या अर्थानं न्याय मिळाला जाईल. आणि हे आताचं सरकारसुद्धा सौर ऊर्जेच्या बाबतीत सौर ऊर्जे विजेचे पंप शेतकऱ्यांना देण्याबाबतीत सगळ्या बाबतीत त्यांचा पुढाकार आहे. माझं म्हणणं आहे की ह्या गोष्टीकडे जरा शासनानं लक्ष द्यावं. सरसकट धरणग्रस्तांना ज्या वॉटर सप्लायच्या स्कीम आहेत त्या ठिकाणी गावात असणाऱ्या
पथदिवे हे सौर ऊर्जेचे बसवून देण्याची एक नागरी सुविधेची एक तरतूद करावी. ग्रामपंचायत दिली जाते, ग्रामपंचायतीसाठी निधी दिला जातो, पण ग्रामपंचायतीला त्याच्या कडला झाडं लावण्यासाठी किंवा त्याच्या मागे जरा थोडंसं डेकोरेशन करण्यासाठी, पेवर ब्लॉकसाठी कुठल्याही निधीची काही तरतूद नाही. फक्त तुम्हाला इमारत बांधून दिली, इमारत बांधल्यानंतर त्याच्या आजूबाजूला कुठं कट्टा बांधायचा आहे, कुठं काळवट आहे, कुठं त्या ठिकाणी खाट आहे, त्या ठिकाणी अजिबात एकाही रुपयाची तरतूद नाही. आमचं म्हणणं आहे ग्रामपंचायत दिल्यानंतर ग्रामपंचायतीच्या सुशोभीकरणासाठी आजूबाजूला छोटंसं गार्डन तयार करण्यासाठी किंवा स्टेजसाठी एक 5-1 लाख रुपयाची आणखीन एक तरतूद करावी. आणि गावामध्ये ओपन स्पेसमध्ये जिथं गार्डन ज्या गावामध्ये शक्य आहे, आमच्या मुलाबाळांना कुठं फिरायला जायचं, आमच्या म्हाताऱ्या माणसांनी कुठं फिरायला जायचं, आमच्या ओपन स्पेसमध्ये जी जागा आहे त्या ठिकाणी गार्डनिंगसाठी प्रत्येक गावाला एक 20 लाख रुपये निधीची तरतूद करावी. त्याचबरोबर आत्ताच्या असणाऱ्या परिस्थितीमध्ये आज आम्हाला मुबलकच जमिनी आहेत आणि धरणग्रस्तांचे दाखले घेऊन सुद्धा धरणग्रस्तांच्या मुलांना नोकऱ्या नाहीत. आता तर ते दाखले बंद करण्यात आलेले आहेत. कृपया ते दाखले तात्काळ चालू करावे. आणि दाखल्यांच्या हस्तांतरणाबाबतीत कोणतीही आट नसावी. आमचा जोपर्यंत प्रकल्पग्रस्त कामाला लागत नाही तोपर्यंत आमचा दाखला आमचा जिवंत राहिला पाहिजे आणि त्याचा उपयोग आमचा जोपर्यंत प्रकल्पग्रस्ताला मिळत नाही तोपर्यंत आजापर्यंत पंतूपर्यंत असलं जमणार नाही. आमचा दाखला जोपर्यंत आमच्या खातेदाराच्या वारसाला त्याची नोकरी मिळत नाही तोपर्यंत त्या दाखल्याचं महत्त्व राहिलं पाहिजे, तोपर्यंत तो ट्रान्सफर करण्यात यावा. नाही तर एक रकमी आमच्या दाखल्याच्या खातेदाराच्या नावाने एक 20 लाखाची शासनाने तरतूद करावी. आम्हाला नोकरी जरी नाही लागली तरी आम्ही त्यातून कुठला तरी एखादा उद्योगधंदा उभा करू आणि आमचं कुटुंब आम्ही चालू. त्याचबरोबर धरणग्रस्तांना ज्या वाटप करण्यात येणाऱ्या पर्यायी जमीन भूखंड असतील, या पद्धती वाटप प्रक्रियामध्ये कागदपत्राची जी किचकट आट आहे. ॲक्च्युली तसं जर बोलायला गेलं तर भीक नको कुत्रावर शासन दरबारी जमीन मागायची आणि हेलपाटे घालणे, त्याची कागदपत्र गोळा करणे, ह्याच्यामध्ये जाणारा वेळ, त्याच्यामध्ये जाणारा पैसा, त्यापेक्षा त्याचा एवढा त्रास होतो प्रकल्पग्रस्तांना. आणि ज्या कागदपत्रांची गरज नाही असली कागदपत्र मागितली जातात. जे अधिकारी कधीच पुनर्वसनला काम न केलेले अधिकारी पुनर्वसनच्या डिपार्टमेंटला काम करतात त्यांना प्रकल्पग्रस्तांच्या काही समस्यांची देणं घेणं नसतं. कुठलंही भावनिक त्या प्रकल्पग्रस्ताची त्यांची भूमिका नसती आणि कागदपत्राच्या नावाखाली चालणारी पिळवणूक ही त्यांची होतच असते. आमचं असं म्हणणं आहे की ज्या लोकांना प्रकल्पातील माहिती आहे त्या लोकांनाच धरणग्रस्तांबाबतीत तसेच अधिकारी शासनाने जर प्रकल्पग्रस्तांच्या कामं गतीनं व्हावी, समस्या लवकर सुटाव्यात. आणि आम्ही काय आयुष्यभर म्हणजे 44 वर्ष झालं न्यायासाठी धडपडतोय, अजून मी 50 वर्ष घालवावी अशी आमची इच्छा नाही. ही आमची शेवटची पिढी आहे की जी आता धरणग्रस्त म्हणून तुमच्या शासनाच्या दारात उभी राहील. इथून पुढची पिढी आम्हाला शिव्या देईल, आमच्या मूळ प्रकल्पग्रस्ताला शिव्या देईल आणि घरात बसेल, पण तुमच्या दारात ती येणार नाहीत. त्यांच्या हक्काचं जे त्यांना मिळायचं तिथं भीक मागितल्यासारखी परिस्थिती त्या धरणग्रस्तांची आता ह्या अनाठायी कागदपत्रांमुळे झालेली आहे. त्याच्यामुळं त्या कागदपत्रांबाबतीत जी कागदपत्र शासनाच्या दरबारी आहेत ती शासनानं त्यांच्या पातळीवर, म्हणजे एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक माझं गाव बोरीव वाई तालुक्यातील, मला आज जमीन मागायची ह्याला पुनर्वसन कार्यालयामध्ये सातारमध्ये, तर मला बुडीतातलं सर्व रेकॉर्ड आणून द्यावं लागतं. मला वर्ग 1 जमिनीची, बुडीतातले 7 बारे, फेरफार, वर्ग 1 जमीन असलेल्याचा दाखला, त्याचबरोबर निवाडे, हे सगळं जर काढायचं मला म्हटलं तर इथून मला वायला जावं लागतं. वायला गेलं तर एका हेलपाट्यात माझं काम होत नाही. माझ्यासारखा कार्यकर्ता जाईल, पण सामान्य शेतकऱ्याची व्यथा असे की तो जाऊ शकत नाही. तिथं गेल्यानंतर कुठलंही कागद आम्हाला एक 4-5 हेलपाटे, 5-10 हेलपाट्याशिवाय मिळणार नाही. आज आम्हाला शेतात काम करायचं म्हटलं तर 400 रुपये हजेरी मिळते. आज एका प्रकल्पग्रस्तांना त्याचं कमीत कमी एक 6 महिने त्यांना ती हेल्पट घातल्याशिवाय त्याला ती कागद मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि वर्ग 1चा दाखला जर घ्यायचा म्हटला तर त्याला आज 5,000 रुपये लागतात. निवाडा घ्यायचा म्हटला तरी त्याला 2 ते 3 हजार रुपये लागतात. सातबारे फेरफार तर सांगूच नका. सगळीकडे धरणग्रस्तांची लूटच लावलेली आहे. कशासाठी पाहिजे तुम्हाला ही कागद? ही कागद प्रशासकीय यंत्रणेकडेच आहेत ना, तुम्ही तुमची मागवूनच घ्यायच्यात ना. आज तुमच्याकडं वाटप पत्र आहे. ज्या धरणग्रस्तांना तुम्ही एका गावाचं नियोजन केलं, ह्या गावामधले हे 1 ते 100 खातेदार आहेत, त्याच्यामध्ये ह्या एवढ्या खातेदारांना आपण जमीन दिलेली आहे, एवढ्या खातेदारांना आपण जमीन अर्धवट दिलेली आहे आणि एवढ्या खातेदारांना जमीन देणं बाकी. ही जर यादी तुमच्याकडे असताना तुम्ही ही कागदपत्र मागता कशाला? त्या काळात केलेलं रेकॉर्ड खोटं आहे का? आम्ही आज आमचा मरून गेलेल्या माणसाचा जन्माचा दाखला आणायचा, कुठे मिळणार आम्हाला?
आणि प्रत्येक ठिकाणी हजारो रुपये खर्च करायचे आणि तदनंतर ऑफिसला आल्यानंतर विषय वेगळाच आहे. हे पाहता भीक नको कुत्रावर अशी अवस्था धरणग्रस्तांची झालेली आहे. म्हणून आज रोजी आमचं म्हणणं आहे, एक शासनानं वाघ मराठवाडी धरणामध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी गावठाण धरणाला लागून वर सरकून जागा घेऊन त्या ठिकाणी गावठाण तयार केले. काही गावा जनजागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सुद्धा वाघ मराठवाड्यामध्ये काम करतोय. गावं वसवलेली आहेत धरणाला लागूनच. त्या शेतकऱ्यांनी आपल्या वर सरकून जमिनी दिल्या त्या ठिकाणी वसाहत केलेली आहे. त्यांना ते म्हणले आम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाणार नाही, आम्हाला जमिनीच्या ऐवजी रोख रक्कम द्या. त्यांना जवळजवळ 17 लाख काहीतरी 17,12,700 काहीतरी एक्झॅक्ट आकडा 17 लाख तर आहेच, वरचा आकडा थोडा मागे पुढे होईल. पण आज एकरी जवळजवळ 17.5 लाख रुपये शासनानं वाघ मराठवाडी धरणातील प्रकल्पग्रस्तांना दिलेले आहेत. खऱ्या अर्थाने ते मिळाले सुद्धा आहेत प्रकल्पग्रस्तांना आणि ती प्रकल्पग्रस्त आनंदी सुद्धा आहेत. त्यांनी त्यांच्या जागेमध्ये घरं बांधली, मूळ जागा सोडायची गरज नाही लागली. उरलेल्या जमिनीमध्ये शेती करतात. काही माणसांना जर शेती नाही राहिली त्यांनी त्या घरं बांधून शिकलेल्या राहिलेल्या रकमेमध्ये कुणी टॅक्सी घेतली, कुणी रूमा घेतल्यात, कुणी आणखीन जागा घेतली. पण लोक त्या ठिकाणी त्यांच्या शासनानं घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाचा फायदा त्या लोकांना झाला. आज आमचं म्हणणं आहे, नव्या प्रकल्पग्रस्तांसाठी तुम्ही ही आनंदाची बाब आहे, आम्ही तुमचं स्वागत करतो. तुम्ही एक क्रांतिकारी निर्णय हा चंद्रकांत दादा पाटील पुनर्वसन मंत्री असताना घेतला गेला नाही. मग आताचं सरकार का करू शकत नाही? आता सुद्धा सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीच्याच विचारांचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे. मग आज आमचं म्हणणं आहे की जुन्या धरणांबाबतीत आम्हाला सोलापूरला जायला लावण्यापेक्षा आज ही कागदपत्रांच्या नावाखाली लागणारी आमची धरणग्रस्तांची लूट थांबवण्यासाठी आम्हाला एक रकमी शासनानं सन्मानानं पॅकेज जाहीर करावं, जेणेकरून धरणग्रस्तांना जमिनीच्या ऐवजी रक्कम मिळाली तर धरणग्रस्त ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी धरणग्रस्त राहतील. आणि त्यांना जर गावठाणाला जर जागा धरणाच्या कडला वर सरकून असतील तर शक्यतो इथं गावठाणं करावी. अन्यथा मी आता दोन बाबतीत सुचवलेलं आहे की ओढूत आसगाव या ठिकाणी एक गावठाण चांगलं होऊ शकतं. फार प्रकल्पग्रस्तांची संख्या नाही. तशीच पिंपरी गायरानामध्ये जे आता ओझरे निजरे गावठाणासाठी जी जागा आहे त्याच्यामध्ये पिंपरी ओझरे निजरे चे प्रकल्पग्रस्त शिल्लक राहून जे काय प्रकल्पग्रस्तांना भूखंड शिल्लक राहतील त्यामध्ये काही जणांना वाटावं. आणखीन सुद्धा शासनाच्या नावे असणारी आम्ही जागा सुचवू शासनाला. त्या ठिकाणी जिल्ह्यातील धरणग्रस्ताचं पुनर्वसन जिल्ह्यातच होईल आणि त्याला एक तर तुम्हाला जर नाही भूखंड देता आला तर ते भूखंडाचं पॅकेज जाहीर करावं. म्हणजे ज्या धरणग्रस्तांना भूखंड नाही घ्यायचा किंवा पुनर्वसित व्हायचं नाही, ज्या धरणग्रस्तांना जमिनीसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जायचं नाही, त्यांना जागेवर रोख रकमेचं पॅकेज द्यावं, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये धरणग्रस्तांच्या समस्येबाबत येणाऱ्या गोष्टी संपून जातील आणि धरणग्रस्तांची पुढची पिढी संघर्षासाठी उभी राहणार नाही. माधव भंडारी साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेले आम्ही 5-7 वर्ष काम करतोय, 10 वर्ष झाली. संघर्ष नको संवाद हवा. आतापर्यंत संघटनांना लोकांना हाताला धरून राज्य शासन व धरणग्रस्त यांच्यामध्ये दरी निर्माण करून धरणग्रस्त आणि शासनामध्ये संघर्ष निर्माण करून काही संघटना याच्यामध्ये आपलं पोट भरायचं काम करतायत. आज आम्ही धरणग्रस्तांची मुलं आहोत. आमचं म्हणणं आहे आमची लढाई आम्ही आमच्या हातात घेतली आहे. शासनाला विनंती आहे आम्हाला तुमच्यावर कोणत्याही पद्धतीचा संघर्ष करायचा नाही, पण आमची प्रश्नही सुटले पाहिजे आणि त्यासाठी संघर्ष नको संवाद हवा. या मंत्रानं आम्ही गेले 10 वर्ष झालं काम करतोय झटून आणि गेल्या 7 ते 8 वर्षात माधव भंडारी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करतोय. आणि आजही पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष ज्यावेळेला चंद्रकांतदादा पाटील यांनी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नव्यानं निर्मितीचा प्रस्ताव मान्य करून आदरणीय देवेंद्रजी आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना केली. प्राधिकरणाचे उपाध्यक्ष म्हणून माधवराव भंडारी साहेब काम करत होते. परंतु सरकार गेलं तदनंतर आणि हे प्राधिकरण बंद करण्यात आलं. तेव्हापासून पुनर्वसनविषयी सगळे विषय ठप्प आहे. आमची सरकारला विनंती आहे पुनर्वसन प्राधिकरणाची आपण नव्यानं त्याची बांधणी केलेली आहे, पण त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्तांना कुठेही स्थान देण्यात आलेलं नाही. आमचं म्हणणं आहे पुनर्वसन प्राधिकरण हे प्रकल्पग्रस्तांचं गाऱ्हाणं ऐकणारं एक महामंडळ आहे. त्याच्यावर प्राधिकरणावर निमंत्रित सदस्य असू किंवा इतर नेमणुकांमध्ये प्राधान्यानं धरणग्रस्तांना स्थान देण्यात यावं हे चालू करावं, जेणेकरून शासनावर धरणग्रस्तांच्या समस्येबाबतीत बोजा येणार नाही आणि लोकांची कुठेतरी गाऱ्हाणे ऐकून घेऊन लोकांचे प्रश्न मार्गी लागतील. तदनंतर नागरी सुविधांच्या बाबतीत एक मला आवर्जून गोष्ट मांडायची की जुन्या धरणांच्या बाबतीत नागरी सुविधांचा प्रस्ताव इरिगेशन डिपार्टमेंट तयार करतं. पुनर्वसन ऑफिस त्याला ॲडिशनल कलेक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली संमती देतं आणि परत तो प्रस्ताव आयुक्त कार्यालयात जातो आणि मग तो प्रस्ताव परत मंत्रालयामध्ये मान्यतेसाठी होतो.
ह्याच्यामध्ये तो प्रस्ताव जोपर्यंत आयुक्त कार्यालयामध्ये मान्यता मिळेल तोपर्यंत परत तुमचे दर बदलले जातात, परत नव्याने एस्टिमेट सादर करा. गेले 10 वर्ष झालं नागरी सुविधांच्या प्रस्तावावर कोणतंही जुन्या धरणांचं काम झालं नाही. आज आमची विनंती आहे, आमचा प्रस्ताव इरिगेशनने तयार केल्यानंतर पुनर्वसन ऑफिसनं पाहिल्यानंतर डायरेक्ट मंत्रालयात जावा. आयुक्त कार्यालयात प्रस्ताव पाठवू नये. आयुक्त कार्यालयामध्ये प्रस्तावाला 2-2, 3-3 महिने लावले जातात आणि कुठेही त्या लोकांकडे तेही लोक अजिबात म्हणजे माननीय आयुक्त साहेबांनी उपायुक्तांना याची जबाबदारी दिली, पण त्या कार्यालयात सुद्धा ते काम फास्ट होत नाही. आज आमचे असं म्हणणे की येणाऱ्या काळामध्ये हा एक शासनाने निर्णय करणं गरजेचं आहे. त्या इस्टिमेटला मंजुरी जिल्हाधिकारी स्तरावर जिथं घेण्यात यावी आणि इथून थेट प्रस्तावना मंत्रालयात जाऊ. त्यामुळं नागरी सुविधांची कामं तात्काळ सुरू होतील. आता सर्वात शेवटी 2 गोष्टी मांडायच्या आहेत शासनाला, की धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त. आज आपण शासनाच्या शासकीय कामामध्ये जे अधिकारी रिटायर होतात त्यांना आपण पेन्शन देतो. मिलिटरीमन असतील, पोलीसवाले असतील, पोस्टमन असतील, ह्या मंडळींना आपण सेवा करता म्हणून त्यांची रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना पेन्शन चालू आहे. आज धरणग्रस्तांच्या बाबतीत तुम्ही धरणग्रस्तांना जमिनी काय फुकट दिल्यात का? नाही, तर त्याचे पैसे सुद्धा तुम्ही भरून घेतलेले आहेत. मग आज सगळं आम्हाला तुम्ही आमचे पैसे घेऊन भरून घेतल्यानंतर आज या धरणात जे पाणी साठतं, आज त्या 40-45 वर्ष त्या पाण्याचा वापर होतोय, त्या पाण्याची 1 रुपया सुद्धा रॉयल्टी आम्हाला मिळाली नाही. नागरी सुविधांवर आमच्या खर्च नाही आणि कायद्यामध्ये काय तुम्ही बदल केला नाही. अशी परिस्थिती राहिली तर आमचं असं म्हणणं आहे की आमच्या खातेदाराच्या नावे रॉयल्टी म्हणून शासनानं एक रक्कम, अशी ठराविक रक्कम दरवर्षी त्या खातेदाराच्या नावे शासनानं द्यावी आणि ते आमच्या खातेदाराच्या नावे पैसे टाकण्यात यावे. अन्यथा शासनाला हे जर शक्य नसेल तर प्रकल्पग्रस्तांच्या जे खातेदार हयातीत नाही त्यांच्या बलिदानाचा सन्मान म्हणून वार्षिक 25 लाख रुपये आमच्या धरणग्रस्त गावांना विकास निधी म्हणून शासनाचा डायरेक्ट जाहीर होतो. जेणेकरून त्या आम्ही असं समजू आमच्या वडिलांना प्रत्येक खातेदाराला मिळणाऱ्या सगळ्यांची ही पेन्शन आहे आणि ही पेन्शन आम्ही गावाच्या विकास कामावर आम्ही खर्च करू. त्याचा वैयक्तिक जरी आम्हाला लाभ नाही घेता आला तरी आम्ही ते पैसे आमच्या गावाच्या विकास कामासाठी वापरू. पण कारखानदारांना, बागायतदारांना जे पाणी विकत दिलं जातं त्या पाण्यावर आमचा सुद्धा अधिकार आहे. त्या बाबतीत रॉयल्टी म्हणून आपण हा निर्णय घ्याल ही अशी आपल्याकडनं अपेक्षा आहे. हा जरूर आपण विचार करण्याचा होता मुद्दा आहे. हे सगळे आता मांडलेले मुद्दे जुन्या धरणग्रस्तांसाठी. नव्या धरणांसाठी असणारे विषय पुढच्या मी ह्याच्यामध्ये मांडीन. परंतु शासनाला ह्याच्यामध्ये एवढंच माझं सांगणं आहे की धोम कनेर आता कोयनेच्या पुनर्वसित गावठाणांसाठी एकच गोष्ट बोलतो. कोयना प्रकल्पाला 64 वर्ष पूर्ण झालेली आहेत. कोयना धरणग्रस्तांची फार मोठी वाताहत झालेली आहे. शासनाला विनंती आहे की कोयना धरणग्रस्तांसाठी एकतर जमिनीची चांगली कोयना धरणग्रस्तांना जमीन वाटपाचं काम हातात घ्यावं, अन्यथा त्यांना सुद्धा भूखंड आणि जमिनीचं एक सन्मानजनक पॅकेज याची एक तरतूद करावी आणि लोकांमध्ये जाऊन त्याची जनजागृती होणं गरजेचं आहे. आमच्यासारखी धरणग्रस्त चळवळ लोकांमध्ये जाईल, त्या सदबत शासनाचं धोरणाचं किंवा शासनाच्या निर्णयाचं लोकांना महत्त्व पटवून देईल. परंतु शासनानं कोयना धरणग्रस्तांच्या बाबतीत आता शांत राहणं गरजेचं नाही आहे. कोयना धरणग्रस्तांना लवकरात लवकर न्याय देण्यात यावा. रायगड जिल्ह्यातील कोयना धरणग्रस्त आहेत, त्या रायगड जिल्ह्यातील कोयना धरणग्रस्तांनी त्या ठिकाणी स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये घरं बांधलेली आहेत. अख्खं गाव वसवलेलं आहे खरेदी करून. तर माझा आज शासनाला विनंती आहे की रायगड जिल्ह्यातील अशी जी गावं आहेत जी धरणग्रस्तांची गावे म्हणून आहेत ती डिक्लेअर करावी, त्या गावाला महसुली दर्जा देण्यात यावा आणि गावात जे क्षेत्र लोकांनी विकत घेतले त्यांना गावठाण म्हणून मान्यता देऊन त्याचं एक पॅकेज जाहीर करावं. शासनानं त्यांना कायदेशीर भूखंड दिलेला नाही म्हणून त्यांच्या भूखंडाचे पैसे शासनानं भूखंडाचं एक पॅकेज म्हणून त्या धरणग्रस्तांना न्याय म्हणून द्यावा. उरलेल्या नागरी सुविधा सगळ्या त्या ठिकाणी तात्काळ करण्यात याव्या आणि लोकांच्या जो 64 वर्ष पूर्ण झालेल्या लोकांना कसण्यासाठी खाण्यासाठी जमिनी नाही या बाबतीत एखादा निर्णय शासनानं लवकरात लवकर करावा. अन्यथा पॅकेजची सन्मानजनक पॅकेजची घोषणा शासनाला करावी, शासनाला विनंती. आता लोकसभेचं अधिवेशन चालू आहे. अनेक प्रश्न आताच्या अधिवेशनामध्ये उपस्थित केले जात आहेत, परंतु दुर्दैवानं धरणग्रस्तांच्या बाबतीत कुठलाही प्रतिनिधी या बाबतीत आवाज उचलत नाही. आमचं असं या ठिकाणी म्हणणं आहे की 63-64 वर्ष जर धरणग्रस्तांच्या विषयाकडे जर दुर्लक्ष होत असेल तर शासनानं किंवा राजकीय
अहो शासनाच म्हणा हरकत नाही, राजकीय मंडळींना एक विनंती आहे, धरणग्रस्तासाठी एक विधान परिषद आणि एक राज्यसभा अशा 2 जागा धरणग्रस्तांच्या साठी आरक्षित ठेवाव्यात आणि त्या ठिकाणी धरणग्रस्तांमधून प्रतिनिधी घेऊन एक विधान परिषदेची जागा भरावी आणि एक राज्यसभेची जागा भरावी, जेणेकरून धरणग्रस्तांचा आवाज हा विधान परिषद आणि विधान परिषद आणि लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये पोचावा आणि लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी धरणग्रस्तांना एक स्वतंत्र व्यासपीठ निर्माण होईल अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. आत्ता अनेक प्रश्न लोकसभेमध्ये लोकसभेचं अधिवेशन असतील, विधानसभेचं अधिवेशन आत्ता चालू आहे, त्याच्यामध्ये जर हा व्हिडिओ लोकप्रतिनिधीमध्ये पोचला तर त्यांनी ह्या व्हिडिओची दखल घ्यावी आणि मी सांगितलेल्या मुद्द्यांपैकी सर्वच मुद्दे बोलण्याजोगते आहेत, पण जे शासनाच्या धोरणामध्ये कायद्यामध्ये जे बदल करणारे मुद्दे असतील याबाबतीत त्या ठिकाणी चर्चा करावी. आणि शासनाला पुन्हा एकदा विनंती करतो की संघर्ष नको संवाद हवा या नव्या मंत्रांना आम्ही काम करत आहोत, पण आता आमची सहनशीलता संपलेली आहे. या विषयावर तात्काळ मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधून माझं विनंती आहे की सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे आमच्यातलेच एक मुख्यमंत्री आहेत, एक सामान्य धरणग्रस्ताचा मुलगा शेतकरी कुटुंबातील मुलगा आज राज्याचं नेतृत्व करतोय, त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आमचं मनभर मांद वाढलेलं आहे. परंतु आमच्या हक्काच्या धरणग्रस्ताच्या पोरग्याला आमची विनंती आहे की बाबा तू तरी आमच्या प्रश्नांकडे लक्ष दे आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर हे धरणग्रस्तांच्या मागं असणारी ही त्यांची वाताहत त्यांची साडेसाती संपू दे. येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे साहेबांना आम्हाला विनंती आहे की तात्काळ देवेंद्रजींना विनंती आहे, अजितदादांना विनंती आहे की आपण आपल्या वरच्या स्तरावर एक मिटिंग आयोजित करावी. तुम्ही आम्हाला मिटिंगला नाही बोलवलं तरी हरकत नाही, पण ह्या विषयावर एक धोरणात्मक चांगला निर्णय घ्यावा, आम्ही तुमचं स्वागतच करू. अन्यथा नाईलाजानं आता पावसानं सुरुवात केलेली आहे, अजून सुद्धा म्हणावा असा पाऊस आता नाही. धरणामध्ये 15 ते 20% पाणीसाठा शिल्लक आहे. आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत, आमच्या आज्या पंजांना आमच्या कुटुंबांनी लोकांच्या राज्याचा विकास व्हावा, लोकांच्या शेतीला पाणी मिळावं, हे राज्य सुजलाम सुफलाम व्हावं, इथला शेतकरी सुखी व्हावा, ह्या हेतून आमच्या स्वतःचा सर्वस्वाचा त्याग करून आम्ही पुनर्वसित झालोय. कदाचित त्याला छेद देणारी भूमिका आम्हाला घ्यावी लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये जर या बाबतीत जर निर्णय नाही झाला तर धोम असेल कणेर असेल, या 2 धरणातील एक थेंब सुद्धा पाणी आम्ही तुम्हाला खाली सोडून देणार नाही. त्या संदर्भात आम्ही तुम्हाला यापूर्वी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना मीटिंगची निवेदने दिलेली आहेत, त्यांच्याकडून पूर्णपणे आपण दुर्लक्ष केलेलं आहे. परंतु जर आपण या बाबतीत जर निर्णय नाही घेतला तर तुम्हाला एक थेंब सुद्धा धरणग्रस्त या तुमच्या मुख्य कालव्यातून धरणाच्या पाणी सोडून देणार नाहीत. पुढचं आंदोलन हे आमचं कुठून नसेल तर धरणाच्या मुख्य कालव्यातून असेल, हे एवढं सर्वांना प्रतिनिधींनी लक्षात ठेवावं. आता राज्याची नाडी ही धरणांच्या कालव्यातूनच आहे आणि आमच्या जीवावर जी मोठी झालेली मंडळी आहे, कारखानदार आहेत, सगळ्यांना विनंती आहे, धरणग्रस्तांच्या बलिदानाचा त्यागाचा आपण विचार करावा, त्यांच्या भूमिकेला सपोर्ट करावा. राज्य शासनावर सर्वांनी प्रेशर आणावं की धरणग्रस्तांच्या समस्या सुटण्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी शासनानं निर्णय घ्यावा. कुठल्याही पद्धतीचं आझाद मैदान, आमरण उपोषण, आंदोलन असला प्रकार आम्ही करणार नाही. आम्हाला माहिती आहे की आतापर्यंत आम्ही हेच करून दमलेलो आहे, पण आता आम्ही ठरवलेलं आहे की मुख्य कालव्यातून आम्ही एक थेंब सुद्धा पाणी जाऊन देणार नाही, हे शासनानं लक्षात ठेवावं. पुन्हा एकदा धरणग्रस्ताच्या मुलग्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की आपण या सर्व गोष्टीकडे लक्ष द्यावं. आम्हाला सर्वांना एकच अपेक्षा आहे, जे कुणी नाही केलं तो ही व्यक्ती करू शकते. त्याचं कारण आपला माणूस, आपला घरचा माणूस आज राज्याचा मुख्यमंत्री आहे. तर कृपया हात जोडून विनंती आहे, आपण सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं. सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आहेत, त्या सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की हे सगळे बांधव आपलेच आहेत, हे मतदार आपलेच आहेत, त्यामुळं आपण यांच्याकडे लक्ष द्यावं. लवकरात लवकर या संदर्भाची मंत्रालय मीटिंग लावावी, निर्णय करावे आणि लोकांच्या मागणीचा सन्मान करावा. या बाबतीत 24 तारखेला 24/6/2024 रोजी मी कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सन्माननीय महेशदादा शिंदे यांच्याकडे एक निवेदन दिलेलं आहे. ही त्याच्या निवेदनाची कॉपी आहे की आपण हे निवेदन सॉरी या निवेदनाच्या कॉपीमध्ये सर्व विषय दिलेले आहेत. महेशदादांना विनंती आहे की आपण सन्माननीय देवेंद्रजी साहेब, सन्माननीय एकनाथ शिंदेजी साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब, माननीय अजितदादा साहेब या सर्वांना या निवेदनासंदर्भात माहिती द्यावी आणि लवकरात लवकर या संदर्भात शासनाची मीटिंग
मंत्रालयामध्ये लावावी, निर्णय करावे ही आपल्याकडून अपेक्षा. धन्यवाद.